पण त्या आपण काय करायच्या, सॉल्व करायच्या, पण थांबायचं नाही. कबूल आहे? परत जे जे येणार आहेत तुम्ही इथे, तर आपल्या ज्या सरिता बोलते आहे यांच्याकडे तुम्ही नावं द्यायची. आणि एकदा साडी घेऊन गेला, कोणाचा फोन असतो नाही, इथेच वाजत आहे. सायलेंट करा जरा, सायलेंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला विषय निवडेपर्यंत उद्योगाची निवड हे सोपं नसतं का, निवड महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी मी अनेक लांजामध्ये, इकडच्या गावांमध्ये मी काय केलेलं आहे, बऱ्याच गावांमध्ये मी फिरलेली आहे आणि बऱ्याच बचत गटातल्या महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या त्या वेळेला उद्योग व्यवसायामध्ये कसं पडायचं असतं किंवा कसा निवड करायची असते हा सोपा विषय नाही. तिथपर्यंत जायला वेळ लागणार आहे. पण कष्टाची भाकरी फुकटचं नको. आपण एवढं सक्षम झालं पाहिजे की आपली जी 1,500 पेन्शन आहे ती सुद्धा आपल्याला बंद करता, म्हणजे आपण इतकं सक्षम व्हावं की आपण सांगावं की आम्हाला हे काय नको, पेन्शन आम्हाला नको. समजलं? आता तुम्ही इथून गेल्यानंतर आपल्या आजूबाजूला, आणि तुम्ही तुमच्याबरोबर येताना अजून महिला आणायला हव्या की नाही? तुम्ही आणलेल्या नाही, सांगितलं ना आजूबाजूला अजून आपल्या की असा असा कार्यक्रम आहे, या बाबा, सांगितलं? मग आलेले नाही? खेडच्या कोण कोण आहे? हात वर करा. खेडच्या कोण कोण आहे? खेडच्या किती आल्या? दोघी झाल्या? आणि लांजाच्या कोण कोण आहे? लांजा आणि रत्नागिरी एकच आहे, दोघे. आता तुम्ही म्हणजे तुमच्याकडे त्याचं कामच होत नाही ना, त्यामुळे त्यांना माहितीच नाही की विधवा महिलांचं हळदी कुंकू असतं, त्याच्यामध्ये जायचं असतं, हे आपल्याला माहीत. आपल्याकडे आता टी स्टॉल येतात द्यायचे, कोणाला हवे असतील तर सांगा. आपण एक अशी वेगळी गाडी बनवलेली आहे जी फक्त विधवा महिलांसाठी, विधवा आणि एकल महिलांसाठी. हां, फक्त तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे, संस्थेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तीच. अर्ज द्या मला. आणि ज्या पेन्शन तुम्हाला मिळत नाही, 1,500 पेन्शन महिन्याला मिळत नाही असं मिळत, तुम्हाला दुसरी पेन्शन असेल तर मिळणार नाही. पण ते लाडक्या बहिणीच्या आता आहेत ना, त्यामुळे ती बंद झालेली आहे. त्याचा काही विषय नाही. लाडक्या बहिणीचा काही विषय नाही आहे. हो, फक्त मला तुम्हाला संजय गांधीची पेन्शन मिळत नाही असे किती जण आहेत? आम्हाला पण मिळत नाही, सगळ्यांनाच मिळत नाही. हो, सगळ्यांना मिळत नाही आहे, लाडक्या बहिणीचे मिळतात. लाडक्या बहिणीची मिळतात. हां, फक्त त्याला अट आहे. हां, लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये असा क्लॉज आहे, हां, पेन्शन असेल तर मुलीची पेन्शन मिळणार नाही. दुसरा पण आहे, 18 वर्षाच्या वर मुलं असतील तर त्यांना मिळत. परंतु तुम्हाला दुसरी एक पेन्शन आहे, पण त्याला वय 65 पूर्ण पाहिजे आणि तिला मुली असतील तरी चालतं. मुली आहेत लग्नात, बोलू नका. तुम्हाला एक 65 वर्षाची बाई आहे, तिला 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, त्यांचं लग्न होऊन त्या गेलेल्या आहेत, कळलं? तरी तिला पैसे मिळतात. आलं लक्षात? कोण असेल तर अर्ज द्या. 2,250 रुपये कोणाकोणाला मिळत नाहीत मुलांचे अजूनही, मुलांचे नाही, ते आपण काय केलेलंच नाही. अर्ज द्यायचा. अर्ज देत, संस्थेला अर्ज द्यायचा. वयाची अट आहे ना, मुलांची वयाची अट. 18 वर्षाच्या आत मुलं पाहिजे ना. हां, 18 वर्षाच्या आत, मुलं मुली दोन्ही, मुलं मुली दोन्ही पण. 18 वर्षाच्या आत पाहिजे मग. ठीक आहे. आता दुसरं, आपल्याला संस्थेचे सभासद व्हायचे तरच तुम्हाला इथं बोलवलं जाणार आहे पुढच्या वेळेला. सगळ्यांना फोन येणार नाही, कोणालाही मेसेज येणार नाही. इथून पुढे आपण 20च महिलांची टीम तयार करणार आणि त्यांना 40 उद्योग आहेत. तुम्ही 1 लाखापासून 50 लाखाचं लोन आहे. पण जसं आता ताईंनी अडचण सांगितली, ती एकटी असल्यामुळे तिला काही जमत नाही, मुलगा अपंग आहे, त्याचं पण करायचं आहे, हे पण करायचं आहे, म्हणून तुमची टीम पाहिजे. तुम्ही 5 जणी एकत्र असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रोथ करता येते. लक्षात घ्या. कधी पण आपल्याला आता ऑर्डर येतात, पुरणपोळ्याची ऑर्डर येते, भाकऱ्यांची ऑर्डर येते, करणाऱ्याला काही कमी नाही. किती लागतो खर्च?
खर्च 1 किलो पुरणपोळी करायला किती खर्च लागतो? 200-300 बिझनेसला काही 1 लाख रुपये लागतात असं नाही. शून्यातून सुद्धा बिझनेस करता येतो बरं का. काही नाही आपल्याकडे, फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्ट घेण्याची तयारी, एवढीच पुरेशी आहे बिझनेसला. काही लाखो करोड रुपयांची गरज नाही. ते सगळं आपण उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणामध्ये. मला फक्त 20 महिला आपल्यातल्या पाहिजे, त्यांनी वारंवार आणि एकदा साडी घेऊन गेल्या असं नाही, आणि सभासद होईल त्यालाच इकडे आतमध्ये एंट्री पुढच्या वेळेला. कारण आपण 20च महिला पुढे घेऊन जाणार. त्यांचं आजचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा त्यांचं 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये उत्पन्न वाढलेलं दिसलं पाहिजे, असं आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार. पण अट काय आहे? संस्थेचे सभासद झालं. मी बाकी आपल्या संस्थेचे सभासद होण्याची मी 700 रुपये आहे. पण आता कागद कोणाकडे गेला सहीचा? तो फार महत्वाचा आहे. ते दाखवा कागद. आहे माग आहे कर. त्यामध्ये 2 सह्या करायच्या आहेत, कोणाच्याही राहिल्या नाही पाहिजे. आणि जे संस्थेशी प्रामाणिक नसतील त्यांना आम्ही काढून टाकणार. तो अधिकार आमच्या संस्थेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. आम्ही ज्यांना 2 गाड्या दिल्या होत्या त्यांनी वापरल्या नाहीत, आम्ही काढून आणल्या, उचलून आणल्या. बरोबर? संस्थेशी प्रामाणिक राहा. मग आम्ही तुमच्या सोबत. आता तुम्ही फोटो बघितले मागासपासून, किती फिरले मी जिल्हा अधिकाऱ्यांपासून, किती वेळा गेली आहे. का तर तुमचं टेन्शन तुम्हाला वेळेवर मिळालं, तुम्हाला वेळेवर योजना मिळाली. एवढंच नाही, सगळ्यांनी लक्ष ठेवायचा. तुम्ही एकत्र असाल तर तुमच्यासाठी योजना बनवायला मुख्य कार्यकारी अधिकारी 15 मिनिटं माझ्याशी चर्चा करत होत्या तुमच्या प्रश्नांवर. 1 मिनिट वेळ असतो त्यांना सगळा जिल्हा सांभाळायचा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बसा, मी यशोदाची स्टेटमेंट ट्रेनर आहे, मला माहिती आहे निधी कुठे आहे, कसा खर्च करायचा. आपल्या जिल्ह्यामध्ये मी एकमेव ट्रेनर आहे जिने पंचायत समिती आराखडा आणि जिल्हा परिषदचा आराखडा शिकवलाय. आपल्या जिल्ह्यात मी एकटी आहे. त्याच्यामुळे आमचं तर असं म्हणणं आहे, जसं महिला बाल कल्याणामधला 10% निधी महिला आणि बालकांसाठी असतो, 3% निधी अपंगांसाठी असतो, तसं आमच्या महिलांसाठी, विधवा महिलांसाठी 5% निधी त्यांना द्यावा. तुमच्यासाठी खास, तुम्हाला काही कमी नाही. तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि चक्रवेदी सोशल फाउंडेशनशी प्रामाणिक राहिलं. तेवढ्या 2च आहे. आता आपण वर्षाची 1 वर्षाचं आपण आता एक संघटना तयार करतोय विधवा महिलांची, आणि त्याला कोणाला घ्यायचा आणि कोणाला नाही घ्यायचा याचा संपूर्ण अधिकार संस्थेला आहे. तर तुम्ही आपण काय नाव देणार आहे संघटनेचं? चक्रवेदी विधवा महिला संघटना. कसली संघटना? चक्रवेदी विधवा महिला संघटना. आपले प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, बोलावं लागेल, वेळ पडली तर भांडावं लागेल. आजपर्यंतची आपली परिस्थिती बघा, आपण कुठल्या कुठल्या दुःखातून गेलो, काय काय आपल्याला त्रास झाला. हा त्रास इथून पुढे आपल्याला करून घ्यायचा नाही. लक्षात आलं? तर तुम्ही वेळोवेळी लेक्चरला तुमची जी अडचण आहे ती संस्थेला अर्ज द्या. तो अर्ज वाचून संस्था विचार करेल की त्याच्यावरती आम्ही बाकीचे पण सगळे आहोत, तो बसून आम्ही अर्ज वाचतो आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येतो ते आम्ही करतो. आणि या सगळ्या कामाचे आम्हाला कुणीही 1 रुपया देत नाही. तुम्ही आता फोटो बघितले, किती फिरलो आपण, किती इथे कार्यक्रम घेतले. एक कार्यक्रम घेणं फार कठीण असतं. कुणीतरी वडापाव वाटायचं, आता अंडीत कुठं वाटा कोण वाटणार? तुमच्यातल्या ओरिजिनल ताई या. आपलाच कार्यक्रम आहे. तोपर्यंत हातीन टाइमपास. सावकाश सावकाश. फक्त शांतपणे जे काय करायचं ते आपल्याला वेळ कमी असतो. सगळाच व्हिडिओ बनवायचा. याच्यानंतर आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला काय डान्स बसवा म्हणून ग्रुपने राहा, 5-5 जणींचा ग्रुप करा. आलं लक्षात? हे आपली संस्था आहे, इथं आम्ही म्हणून मोठे मोठे पाहुणे बोलवत नाही, कारण आपल्या कार्यक्रमाला फार हे नसतं. पण कार्यक्रम उभा करणं सोपं नाही, लक्षात घ्या. आता इथून पुढे तुमची कमिटी असेल, तुम्ही कार्यक्रम हँडल करायचा, मी फक्त येणार आहे. ते पण तुम्ही कांदा टाईप आहे, ते पण तुम्ही बोलवलं तर येणार आहे. पण तुम्हीच करा. याच्या पुढचा विधवा महिलांचा आठवड्याचा कार्यक्रम तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला तुमचा दोघी जणी. कारण आम्ही काय झालंय हे सगळं जमवायला वडापाव ना एक बॉक्स आधी रिकामा करा, मग दुसरा एकच द्या, पण एक बॉक्स आधी रिकामा करा, मग दुसरा घेऊन जा. हां
नाही नाही मॅडम मी जेवलेलं. जोपर्यंत हे होत नाही. पाणी घ्या पाणी. तुम्ही कालपासून जेवलेलं नाही मला टेन्शन आलं.